नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा बोधनिधीच्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती मी स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी आरटीओ एएमआय 2026 ची जी ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे, ज्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये 460 प्लस व्हॅकन्सीची ऍडव्हर्टाइजमेंट जी येणार आहे, जिची प्रिलिम्स जुलैमध्ये शेड्यूल्ड आहे आणि जी मेन्स आहे ती डिसेंबरमध्ये शेड्यूल आहे. या एक्झामिनेशनचा आपण प्रिलियमची स्ट्रॅटेजी लेक्चर जे आहे, म्हणजेच प्रिलिम मध्ये आपण पूर्व परीक्षा 100% जर आपल्याला पास व्हायची असेल तर आपण कोणते कोणते सोर्सेस वापरले पाहिजे, त्याचा सिलेबस काय आहे, परीक्षा पद्धती काय आहे, निगेटिव्ह मार्किंग कशी असते, त्यानंतर प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, किती विषय आहेत, त्या विषयांचं आपल्याला बुक्स कोणतं, स्टँडर्ड रेफरन्स बुक कोणतं यूज करायचं आहे, त्यानंतर त्याचे जे काही आपल्याला पीवायक्यू सॉल्व्ह करायचे आहे तर पीवायक्यू साठी कोणतं बुक्स यूज करायचं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं स्टडीचं प्लॅनिंग आपलं कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टींचं डिटेल डिस्कशन या कंप्लीट व्हिडिओमध्ये आपला असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, एएमआय आरटीओ ही जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे तर बेसिकली लास्ट इयरला जर आपण बघितलं, म्हणजे पाठीमागची जर बघितली तर 2020 ला ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती. त्यानंतर त्याच्यापूर्वी 2017 ला आली होती. म्हणजे जर आपण बघितलं तर ह्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट जे येतात ही रेग्युलर ऍडव्हर्टाइजमेंट नाही. ऑलराईट, त्यामुळं मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात महत्वाचा आता 2026 ला जर ऍडव्हर्टाइजमेंट येणार असेल, जी की 6 वर्षापासून आलेली नाही आहे, तर सर्वात महत्वाचं आहे की या ठिकाणी आपल्याला कुठेही निष्काळजीपणा करता कामा नये. म्हणजे 6 वर्षानंतर जर ऍडव्हर्टाइजमेंट येणार असेल तर आपलं जे प्लॅनिंग असणार, आपलं जे काही प्लॅनिंग किंवा आपलं जो फोकस असायला पाहिजे तो 100% आणि 100% असला पाहिजे. इथे मिस्टेकला चान्सच नाही. तर ही जी परीक्षा आहे तर या परीक्षेचे 2 टप्पे आहेत. एक असती पूर्व परीक्षा आणि एक असती मुख्य परीक्षा. म्हणजे तुम्हाला जर आरटीओ एएमआय असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर व्हायचं असेल तर हे 2 परीक्षाचे म्हणजे परीक्षांचे 2 टप्पे आहेत. एक आहे पूर्व परीक्षा, एक आहे मुख्य परीक्षा. आणि मुख्य परीक्षेच्या मेरिटवरती आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर आपलं सिलेक्शन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. पूर्व परीक्षा ही फक्त क्वालिफाईंग स्वरूपाची आहे आणि ही जी पूर्व परीक्षा आहे क्वालिफाईंग स्वरूपाची, तर यामध्ये आपल्याला फक्त ती एक्झामिनेशन ती परीक्षा आपल्याला क्रॅक करायची असते. पण क्रॅक करणं तेवढं सोपं नाही. कॉम्पिटिशन ही जर बघितली तर 6 वर्षानंतर ऍडव्हर्टाइजमेंट असल्यामुळं 2017चे 2020चे जे विद्यार्थी आहेत ते पण या ठिकाणी आहेत, नवीन फ्रेशर्स विद्यार्थी पण आहेत. तो सांगायचा मुद्दा एक आहे की आपल्याला या ठिकाणी ज्याला काय म्हणता येईल की रिलॅक्स राहता येणार नाही. ऑलराईट, त्यामुळं सगळ्यांनी व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. मग त्यासाठीच आपल्याला आपले स्ट्रॅटेजी जी आहे तर ती व्यवस्थित आपल्याला डिफाईन करावी लागेल, आपले वेज ठरवावे लागतील. आणि या ठिकाणी बघा, आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करत आहोत. ज्यावेळेस आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असतो त्यावेळेस आपल्याला मी या क्लासच्या नोट्स वापरतोय, मी त्या क्लासच्या नोट्स वापरतोय, तर नोट्सवरती रिलाय राहून आपल्याला जमणार नाही. व्हॉट आय एम सेइंग, नोट्सवरती रिलाय राहून जमणार नाही. आपल्याला स्टँडर्ड रेफरन्स बुकच रीड करावे लागतील. पीवायक्यू हे स्टँडर्ड बुक्स मधनच सॉल्व्ह करावे लागतील, एमपीएससीचे सॉल्व्ह करावे लागतील. कारण जर आपल्याकडनं चुकलं तर पुढचे 5-6 वर्ष आपल्याला पुन्हा चान्स नाही. त्यामुळे तुमचं प्लॅनिंग ठरवताना, स्ट्रॅटेजी ठरवताना 4 लोकांसोबत डिस्कस करा, जे त्यामधले एक्सपर्ट आहेत त्यांच्यासोबत डिस्कस करा आणि त्यानंतर आपला या ठिकाणी प्लॅन आपण बनवला पाहिजे. आजच्या सेशनमध्ये बघा आपण काय बघणार आहोत की ही जी परीक्षा असते आपली पूर्व परीक्षा, आपण आजचं सेशन हे 100% प्रिलिम ओरिएंटेड ठेवणार आहोत. नेक्स्ट सेशन हे 100% मेन्स ओरिएंटेड ठेवणार आहोत. ऑलराईट, तर आपण या ठिकाणी बघणार आहोत एक्झामचा ओव्हरव्ह्यू काय असणार आहे आपला. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर एक्झामचा पॅटर्न कशा प्रकारे असतो ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. त्यानंतर सब्जेक्ट वाईज बुक लिस्ट व्हेरी इम्पॉर्टंट. जसे आपल्याला 8 सब्जेक्ट्स आहेत, यामध्ये इतिहास, हिस्ट्री ज्याला आपण हिस्ट्री म्हणतो, त्यानंतर भूगोल म्हणजे जॉग्राफी, त्यानंतर इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र, त्यानंतर पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान ज्याला आपण जनरल सायन्स म्हणतो, त्यानंतर करंट अफेअर्स, त्यानंतर अंकगणित म्हणजे ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता. अशा प्रकारचे आपल्याला 8 सब्जेक्ट्स आहेत. या 8 सब्जेक्टचे डिटेल बुक लिस्ट, स्टँडर्ड बुक लिस्ट आपण बघणार आहोत. त्यानंतर आपली प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशा प्रकारे आपण डिफाईन केली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टडी प्लॅन. आणि व्हेरी इम्पॉर्टंट की जनरल आपण मिस्टेक्स काय एक्झामिनेशन मध्ये करतो ज्यामुळे आपली प्रिलिम्सला कमी मार्क्स येतात, हे सगळं डिस्कस करायचं आहे. ऑलराईट, चला तर मग आता सुरुवात करूया. आपल्याला जी एक्झामिनेशन द्यायची आहे तर ती जी एक्झामिनेशन आहे AMVI असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर
जे आरटीओ डिपार्टमेंट अंतर्गत येते, ठीक आहे. 2026 ची आपल्याला एक्झामिनेशन द्यायची आहे. ही जी पोस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या पोस्टसाठी तुम्हाला परीक्षा जी द्यावी लागते, जे 2 टप्पे आहेत. एक आहे आपली पूर्व परीक्षा, आणि दुसरी असते आपली मुख्य परीक्षा. पूर्व परीक्षा जी आहे तर ती पूर्व परीक्षा ही फक्त क्वालिफाईंग स्वरूपाची असते. म्हणजे फक्त पास व्हायची. त्यानंतर आपण मेन्सला जातो आणि मेन्समध्ये आपल्याला या ठिकाणी मेन्सच्या मार्क्सच्या मेरिटवरती आपल्याला त्या ठिकाणी बेसिकली पोस्ट मिळते. आता ही जी पूर्व परीक्षा आहे तर या पूर्व परीक्षेचं डिटेल आपण या ठिकाणी आज बघत आहोत. तर पूर्व परीक्षा ही आपली 100 मार्क्सची असते. किती मार्क्सची असते? 100 मार्क्सची. आणि क्वेश्चन किती असतात? 100 क्वेश्चन्स आणि 100 मार्क्सला, म्हणजे इच क्वेश्चन कॅरीज 1 मार्क. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, म्हणजे एमसीक्यू टाईप आहे. एकूण परीक्षेचा कालावधी हा 1 तास असणार आहे. म्हणजे तुम्हाला 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली जर बघितलं तर तुम्हाला 36 ते 37 सेकंद भेटतात एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. 36 ते 37 सेकंद भेटतो. त्या अँगलने आपलं स्पीड पण वाढला पाहिजे आणि इलिमिनेशन टेक्निक्स आणि बाकीचे लॉजिक्स आहेत त्या आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आणि परीक्षा पद्धती ही मराठी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजमध्ये आपल्याला असलेली बघायला मिळते. सो प्रिलियम, आय थिंक प्रिलियमचं स्ट्रक्चर जे आहे ते तुमचं क्लिअर झालं असेल. 100 क्वेश्चन आहेत, 100 मार्क्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड एक्झामिनेशन आहे आणि 60 मिनिटांमध्ये तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आता या ठिकाणी बघूया पुढचा निगेटिव्ह परीक्षेचे टप्पे. बघा, आपली जी परीक्षा आहे तर ही परीक्षा महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन याच्या अंतर्गत आहे. म्हणजे आरटीओ एएमयूआय ची मुख्य परीक्षा ही सेपरेट होते. पण पूर्व परीक्षा ही बाकीच्या काही पोस्ट आहेत, जसं की ग्रुप सी मध्ये ज्या काही पोस्ट असतात, टॅक्स असिस्टंट असेल, एक्साइज पीएसआय असेल, एएमयूआय असेल, म्हणजेच बाकी मुलं पण या ग्रुप सी मध्ये जे बसतात तर ह्या सगळ्यांची प्रिलिमिनरी ही कॉमन आहे. मेन्स ही प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आताच आपण डिस्कस केलं की पूर्व परीक्षा ही 100 गुणांची 100 क्वेश्चनची असते. मुख्य परीक्षा ही जी बघितली तर आपली 300 गुणांची असते. त्यासाठी एकूण 150 क्वेश्चन आपल्याला असतात. मुख्य परीक्षेचं आपण इन डिटेल डिस्कशन नंतरच्या सेशन मध्ये करणार आहोत. ओके, आता या ठिकाणी बघा, आपल्याला क्वेश्चन्स आहेत 100, मार्क्स आहेत 100, ड्युरेशन आहे 60 मिनिट्स, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड आणि आपल्याला बेसिकली लेवल कोणती असणार आहे क्वेश्चनची? ग्रॅज्युएशन लेवल, म्हणजे पदवी ज्यांची झालेली आहे त्या पदवीच्या विद्यार्थ्यांना जे नॉलेज लागतं त्या लेवलचे किंवा त्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. ओके, आता या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंगचे एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो. निगेटिव्ह मार्किंग हे आपल्या एक्झामला 1/4 आहे. म्हणजे 4 क्वेश्चन जर चुकले तर एक राईट क्वेश्चन आपला रॉंग होतो. त्यानंतर तुम्ही जर एक जो क्वेश्चन आहे तर तो एक क्वेश्चनला जर तुम्ही 2 आन्सरला गोल केलं तरी पण तो तुमचा निगेटिव्हच कन्सिडर होणार आहे. ऑलराईट, आणि टोटल मार्क्स जे आहेत तर ते तुमचे फ्रॅक्शन मध्ये जर येत असतील तर फ्रॅक्शन मध्येच ठेवले जातात. त्यामध्ये कोणताही चेंज केला जात नाही किंवा ते राऊंड अप केले जात नाहीत. ऑलराईट, ओके, चलो तर पुढे बघूया आपण. सर्वात महत्वाचं ज्यासाठी आपण आज या ठिकाणी आहोत तर तो म्हणजे आपल्याला पूर्व परीक्षेला एकूण सब्जेक्ट्स आहेत 8. किती सब्जेक्ट्स आहेत? 8. पहिला आहे बघा तुमचा इतिहास, हिस्ट्री, त्यानंतर आहे जिओग्राफी, त्यानंतर आहे इकॉनॉमिक्स, त्यानंतर आहे पॉलिटी, त्यानंतर आहे तुमचा करंट अफेअर्स, त्यानंतर आहे अंकगणित आणि त्यानंतर आहे बुद्धिमत्ता म्हणजेच ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग. आता हे जे 8 टॉपिक्स आहेत तर या 8 टॉपिक्स मध्ये आता नवीन पॅटर्न नुसार जर बघितलं तर हिस्ट्रीसाठी जर आपण बघितलं तर हिस्ट्रीवरती आपल्याला 10 क्वेश्चन्स बघायला मिळतात. त्यानंतर भूगोलवरती आपल्याला 10 क्वेश्चन्स बघायला मिळतात. इकॉनॉमिक्स वरती 15 क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. करंट अफेअर्स वरती 15 क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. राज्यशास्त्रावरती म्हणजेच पॉलिटीवरती 15 क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. जनरल सायन्स वरती 15 क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. अंकगणितला 10 क्वेश्चन्स आणि बुद्धिमत्ताला 10 क्वेश्चन्स. अशा प्रकारे एकूण जर बघितलं तर आपल्याला 100 क्वेश्चन्स या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन बघायला मिळतं. आता आपल्याला डिस्कस काय करायचं बघा. इतिहास 100%. एक गोष्ट लक्षात घ्या, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आपल्या भारतामध्ये इलेक्शन्स घेतं. ते इलेक्शन घेत असताना तुम्हाला पण माहिती आहे एवढा मोठा देश
एवढे मोठे ईव्हीएम मशीन्स, एवढे सगळे उमेदवार, पण शक्यतो 99.99% सगळ्या प्रोसेसेस ह्या व्यवस्थित पार पडतात. कारण त्या ठिकाणी त्यांनी ऍक्सिडेंटला कुठे चान्सेस नाही ठेवलेला. त्याला आपण पोका इकोसिस्टम म्हणतो, की तुम्हाला वाटलं तरी चुकून पण ऍक्सिडेंट झाला नाही पाहिजे. त्याच प्रकारे जर तुम्हाला एक्झामिनेशन क्रॅक करायचं असेल तर तुमचं प्लॅनिंग पण अशा प्रकारे असलं पाहिजे की चुकून पण तुम्ही फेल नाही झालं पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक टॉपिकला इन डिटेल 360 डिग्रीने सगळा त्याचा विचार करून अभ्यास करायचा आहे. पहिला टॉपिक घेऊया आपण इतिहास. आता इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं तर सिलेबस बघा काय दिलेला आहे. सिलेबस आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्यामध्ये अजून काय मेन्शन केलं त्यांनी, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हणजेच दे आर एक्सपेक्टिंग टू स्टडी द मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया ॲज वेल ॲज मॉडर्न हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र. मग आज जर तुम्ही बघायला गेलात तर राज्यसेवा करणारी मुलं असतील किंवा ग्रुप बी किंवा ग्रुप सी डेडिकेटेड करणारी मुलं असतील तर सर्व मुलं तुम्ही या ठिकाणी बघा आधुनिक भारताचा इतिहासासाठी समाधान महाजन सर जे आहेत तर समाधान महाजन सर यांचं बुक रेफर करतात आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तर त्यासाठी ते डॉक्टर एस गाठाळ सर यांचं बुक या ठिकाणी रेफर करतात. मग आपण काय करायचं बघा, स्कोप कुठेच ठेवायचं नाही. हे जरी मान्य असेल की आधुनिक इतिहासाचा जो पेपर आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावरती आपल्याला 10 पैकी जे काही प्रश्न आहेत ते 6-7 बघायला भेटतात, 3 भारताच्या इतिहासावरती बघायला भेटतात. पण एखादा पेपर सेटर असं पण करू शकतो, इकडे 6-7 आणि इकडे 3 देऊ शकतो. आपल्याला रिस्क घ्यायची नाही. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, इतिहासासाठी हे 2 स्टँडर्ड रेफरन्स बुक आहेत, हे आपल्याला रीड करायचे आहेत. फर्स्ट आधुनिक भारताचा इतिहास समाधान महाजन सर आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास गाठाळ सर. त्याच्यासोबत मी तुम्हाला पुढे स्ट्रॅटेजी पण देणार आहे. हे करत असताना यासोबत आतापर्यंत 2011 पासून 2025 पर्यंत ग्रुप सी पूर्व परीक्षेला जे काही प्रश्न विचारले आहेत आयोगाने हे पण तुम्हाला इतिहासावरचे सॉल्व्ह करायचे आहेत. त्यासाठी पण जे बुक्स आहेत ते मी पुढे दिलेले आहेत. आता आपण सब्जेक्ट वाईज बुक्स आणि त्याचे स्ट्रॅटेजी हे बघणार आहोत. तो इतिहास जो आहे तर इतिहासामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट 2 बुक्स यूज करायचे आहेत. आधुनिक भारताचा इतिहास बाय समाधान महाजन सर आणि आधुनिक भारताचा इतिहास बाय डॉक्टर एस गाठाळ सर. त्यांना डेज पण आपल्याला खूप सारे भेटत आहेत, त्यामुळे आपल्याला रेडी करायला काही प्रॉब्लेम नाही. ऑलराईट, चला पुढे जाऊया. पुढचा टॉपिक बघा, भूगोल दिलेला आहे. जॉग्राफी मधला कंटेंट बघा त्यांनी काय दिलेला आहे. कंटेंट ऑलराईट, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश म्हणजे लॉन्जिट्यूड, लॅटिट्यूड, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. मग या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला फिजिकल जिओग्राफीचा काही पार्ट आहे आणि त्यासोबत महाराष्ट्राच्या जिओग्राफीवरती जास्त फोकस आहे. मग महाराष्ट्राच्या जिओग्राफीसाठी महाराष्ट्राचा जो भूगोल आहे यासाठी सगळ्यात बेस्ट बुक आज आपल्याला अवेलेबल असलेलं दीपक बाविस्कर आणि दिलीप पाटील सर लिखित दीपस्तंभ पब्लिकेशनचं महाराष्ट्राचा भूगोल हे जे पुस्तक आहे हे या ठिकाणी आपण रेफर करू शकतो. आणि प्राकृतिक भूगोल जो आहे किंवा फिजिकल जिओग्राफी जो आहे तर त्यासाठी सर्वात महत्वाचं 4थी ते 12वीचे स्टेट बोर्डचे पुस्तकं. यामध्ये तुमचं भूकंप असेल, त्यानंतर पृथ्वी असेल, हवामान असेल, अक्षांश असेल, रेखांश असेल, हे सगळे टॉपिक या 4थी ते 12वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला व्यवस्थित कव्हर झालेले बघायला मिळतात. हे जर दोन्ही आपण केलं, 4थी ते 12वीचे स्टेट बोर्डचे पुस्तकं आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचा दीपस्तंभ अकॅडमीचं दीपक बाविस्कर आणि दिलीप पाटील सर लिखित पुस्तक, तर यामध्ये आणि प्लस PYQ जर आपण केले तर आपल्याला यापेक्षा वेगळं करायची काहीही गरज नाही. मोर दॅन सफिशियंट आहे. आपले जे रिसोर्सेस आहेत हे स्टँडर्ड असले पाहिजेत, परफेक्ट असले पाहिजेत आणि युनिक असले पाहिजेत. जास्त वापरायची गरज नाही, फक्त आपलं रिपिटेशन जास्त वेळ असलं पाहिजे. ऑलराईट, म्हणजे आता या ठिकाणी बघा भूगोल हा टॉपिक करत असताना आपल्याला 2 पुस्तकं वापरायचे आहेत. एक महाराष्ट्राचा भूगोलसाठी आणि एक दुसरं आपलं फिजिकल जिओग्राफीसाठी स्टेट बोर्ड. आता फिजिकल जिओग्राफीसाठी आपल्याकडे खूप सारे आहेत, बाकी पण आहेत. ज्यांना कोणाला पॉसिबल असेल किंवा ज्यांना इंग्लिशचा काही प्रॉब्लेम असेल ते NCERTs पण यूज करू शकतात. NCERTs ठीक आहे. फिजिकल जिओग्राफीचं 11th आणि 12th जे काय फिजिकल जिओग्राफीचं बुक आहे तर ते पण यूज करू शकतात. किंवा सचिन बस्के सर यांच्या अकॅडमी जे आहे शारदा अकॅडमी, तर त्यांच्या अकॅडमीने पण या ठिकाणी फिजिकल जिओग्राफीचं एक सेपरेट बुक पब्लिश केलेलं आहे, मराठीमध्ये आहे, मराठी प्लस इंग्लिशमध्ये. ते तुम्ही रेफर करू शकतात.
रिसोर्सेस मी तुम्हाला सगळे सांगत आहे, बट तुम्हाला जे स्पेसिफिक करायचं आहे ते मी पहिल्यांदा सांगत आहे. ऑलराईट, चला पुढे जाऊया. आता आपण पुढचा सब्जेक्ट घेऊया. पुढचा सब्जेक्ट आहे बघा अर्थव्यवस्था, ज्याला आपण इकॉनॉमिक्स असं म्हणतो. आता इकॉनॉमिक्स मध्ये बघा त्यांनी काय केलंय बघा, 2 टॉपिक दिलेले आहेत, भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी, आणि जे आपलं बजेट आहे तर ते बजेट रिलेटेड स्पेशल टॉपिक दिलेलं आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नॅशनल इन्कम, याच्यामध्ये जीडीपी येतं, जीएनपी येतं, राईट. मग त्याच्या मेथड जे आहेत त्या येतात, शेती, ऍग्रिकल्चर, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, फिस्कल अँड मॉनिटरी पॉलिसी एटसेट्रा. हे आहे हे कोर इकॉनॉमिकचे सब्जेक्ट. ऑलराईट. आणि त्यानंतर आपल्याला बजेट बद्दल अर्थसंकल्प, लेखा परीक्षण, ऑडिट अँड अकाउंटिंग आणि बजेट, हे 3 टॉपिक आपल्याला त्यातनं करायचे आहेत. आता या ठिकाणी बघा 2 बुक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, स्टँडर्ड बुक्स आहेत. भारतीय अर्थव्यवस्था किरण देसले सर लिखित भारतीय अर्थव्यवस्था हे बुक आहे, किंवा रंजन कोळंबे सर, दोन्ही पण जबरदस्त बुक्स आहेत. म्हणून मी इथे किंवा लिहिलाय. वापराल तर एकच कोणतं तरी वापरा, आयदर रंजन कोळंबे सरांचं वापरायचं असेल तर तेच वापरा. आणि एवढे सगळे टॉपिक. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे बुक आहे हे डिटेल्ड बुक आहे, हे दोन्ही पण. तर हे जे आपले टॉपिक आहेत एवढेच टॉपिक बघायचे आणि त्या बुक्स मधनं करून घ्यायचे. ठीक आहे. मग 2 पैकी एक तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तुम्हाला तो ऑप्शन आहे, कोणतं पण एक वापरा, फक्त एकच वापरा, दोन्ही वापरायची गरज नाही. सो इंडियन इकॉनॉमीसाठी आयदर किरण देसले सर और रंजन कोळंबे सर यापैकी एक तुम्ही बुक यूज करू शकतात. नेक्स्ट बघा, आता आहे बघा करंट अफेअर्स. याच्यावरती आपल्याला जर बघितलं तर 15 प्रश्न बघायला भेटतात. करंट अफेअर्ससाठी पृथ्वी अकॅडमीचं परिक्रमा हे एक मॅगझिन आहे, किंवा त्यांचे 3 मंथ 6 मंथ बुक्स पण येतात, किंवा बालाजी सुर्वे सर लिखित सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं हे इयर बुक येतं. आता आपली जर एक्झाम जर बघितलं तर ही जर आपण जुलैमध्ये एक्सपेक्ट केली तर मागच्या 1.5 इयरचं आपण करंट अफेअर्स करणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल बघा, 2025चं पूर्ण इयर बुक करावं लागेल, 2025चं पूर्ण इयर बुक. आणि त्यानंतर आपली जर परीक्षा जुलैमध्ये असेल तर आपण जून पर्यंत जरी पकडलं तर 1 जानेवारी टू जून किंवा 2 महिने आधी पकडू शकतात. या 6 मंथला, या 6 मंथचे 3 मंथली, त्यांचं 3 मंथली पण बुक येतं. तर ह्या 3 मंथ्सचे 2 बुक्स आणि हे इयर बुक, एवढं आपल्याला करंट अफेअर्स साठी करावं लागणार आहे. ऑलराईट. त्यानंतर पुढे जाऊया. त्यानंतर आहे बघा पॉलिटी. आता पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत सर यांचं पण बुक आहे, आणि डॉक्टर रंजन कोळंबे सर यांचं पण बुक आहे. बट आपली जर एक्झाम बघता आणि आपल्या एक्झामची डिफिकल्टी लेवल बघता, एम लक्ष्मीकांत सरांचं बुक जे आहे तर ते करण्याची आवश्यकता नाही. रंजन कोळंबे सरांचं जे बुक आहे ते बेस्ट आहे, आणि या एक्झामसाठी आपल्याला सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. ऑलराईट. हे झालं पॉलिटीसाठी. त्यानंतर बघा, आता पॉलिटीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, पॉलिटीमध्ये त्यांनी फक्त आणि फक्त राज्यशास्त्र दिलेलं आहे, पुढे काहीही दिलेलं नाही, मग पॉलिटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला पूर्ण पॉलिटीचं बुक हे करावं लागणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला पंचायत राज हा जो एक टॉपिक असतो तो पण करावा लागणार आहे, कारण पॉलिटीवरती आपल्याला 15 क्वेश्चन्स येणार आहेत. ऑलराईट. किंवा तुम्ही पंचायत राजचा एखादा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे ना. पंचायत राजचा माझा पण एक युट्यूबला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये पूर्ण पंचायत राज आपण 5 तासामध्ये कव्हर केलेला आहे. तो व्हिडिओ जरी बघितला तरी पंचायत राज तुमचं त्यामध्ये पूर्ण कव्हर होईल. तो सांगायचा उद्देश काय की इथे वेग दिलेला आहे. वेग म्हणजे काय की काही पण विचारू शकतात. सो इट्स बेटर टू कव्हर ऑल द टॉपिक्स फ्रॉम द इंडियन पॉलिटी बुक. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पॉलिटीमध्ये जे काही 3 घटक असतात, कोणताही देश ज्यावेळी चालतो तर त्याचे जे काही प्रशासनाचे घटक असतात, राईट. तर मग तुमचं जे काही आहे बेसिकली या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आपण ज्या वेळेस एखादा देश एखाद्या राज्यघटनेवरती चालतो किंवा एखाद्या घटनेवरती चालत असतो तर त्याचे वेगळे वेगळे जे मॉड्यूल्स आहेत, जसं की आपण जर बघितलं तर लेजिस्लेचर असेल किंवा एक्झिक्युटिव्ह असेल किंवा आपण जर बघितलं तर ज्युडिशरी असेल, म्हणजेच कायदे करणार कायदे मंडळ असतं, कायदे करणार कायदे मंडळ, ते इम्प्लिमेंट करणार तुमचं कार्यकारी मंडळ, आणि हे बरोबर चालू आहे की नाही हे बघण्यासाठी आहे तुमची ज्युडिशरी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो न्याय व्यवस्था. काय म्हणतो आपण त्याला? न्याय व्यवस्था. हे झाली तुमची ज्युडिशरी, हे झालं तुमचं लेजिस्लेचर, आणि हे झालं तुमचं एक्झिक्युटिव्ह. मग त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही हे सगळंच करायचंय, राईट. जे त्यांनी दिलेलं नाही याचा अर्थ काय, हे सगळं आपल्याला करावं लागणार. हेच सगळं म्हणजे पॉलिटी, आणि याच्यासोबत पंचायत राज. ऑलराईट. चला नंतर बघा, सायन्स मध्ये जर बघितलं तर फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, झुलॉजी आहे, बॉटनी आहे, आणि हायजीन म्हणजे आरोग्यशास्त्र आहे.
हे सगळं तुम्हाला एकाच बुकमध्ये, सामान्य विज्ञान जे बुक आहे डॉक्टर सचिन भस्के सर लिखित, या सगळ्या बुकमध्ये डिटेलमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढे बघूया आपण आता अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे जे दोन टॉपिक आहेत, यासाठी संदीप आरगडे सर यांचं अंकगणितचं एक स्पेशल बुक आहे आणि बुद्धिमत्ताचं पण एक स्पेशल बुक आहे, हे तुम्ही रेफर करू शकतात. किंवा बुद्धिमत्तासाठी सचिन ढवळे सर यांचं पण बुक आहे. दोन पैकी एकच करा, आयदर आरगडे सरांचं करायचं असेल तर ते करा, किंवा अंकगणित बुद्धिमत्ता जर तुम्हाला सचिन ढवळे सरांच्या बुक मधून करायचं असेल तर ते करा. सो हे एकमेकांना ऑर आहेत, ठीक आहे, ऑर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यातला फक्त एकच बुक यूज करायचं नाही. ऑलराईट, चला आता या ठिकाणी जर बघितलं, हे सगळे बुक्स कव्हर केल्यानंतर ते कसे कव्हर करायचे, किती दिवसात कव्हर करायचे, ते पण आपण या ठिकाणी डिस्कस करूया. सगळ्यात महत्वाचं आहे PYQ विश्लेषण. म्हणजेच आतापर्यंत एमपीएससीने ग्रुप बी किंवा ग्रुप सी ला, कारण ग्रुप बी आणि ग्रुप सी चा सिलेबस सेम आहे, जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे आयोगाने विचारलेले प्रश्न, तर त्यांचं विश्लेषण करणारे आपल्याकडे खूप सारे बुक्स अवेलेबल आहेत. त्यातले मला जे बेस्ट वाटतात तर त्यामध्ये एक अप्पा हातनुरे सर लिखित कंबाईन गट ब व गट क पूर्व परीक्षा स्पष्टीकरणासह हे जे पुस्तक आहे, यामध्ये 2011 पासून 2025 पर्यंतचे सगळे PYQ विथ एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हे बुक यूज करा, किंवा पुन्हा एकदा म्हणते किंवा दोन्ही पण क्वालिटी चांगले आहेत. स्टेपअप अकॅडमीचं लॉजिक बुस्टर, कंबाईन लॉजिक बुस्टर हे आहे, हे यूज करा. आयदर राईट, हे करा, हे जर घेतलं तर हेच करा, हे जर घेतलं तर हेच करा. ऑलराईट, आता या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला एखाद्या एक्झाम मध्ये सक्सेस मिळवायचा असेल तर सर्वात महत्वाचं असतंय की तो जो कंटेंट आहे तो 100% कंटेंट कव्हर करणं. जो कंटेंट दिलेला आहे तो कंटेंट 100% कव्हर करणं, 100% कंटेंट कव्हर करणं. त्यासोबत जे त्या एक्झामला आलेले आतापर्यंतचे सर्व PYQ आहेत हे 100% कव्हर करणं, याचा इफेक्ट हा तुम्हाला सक्सेस मिळाल्याशिवाय राहत नाही. ऑलराईट, किंवा हे जर 100% केलेलं असेल तर तुमचा म्हणजे ज्याला म्हणतात की जो काही कॉन्फिडन्स आहे तो ऑलरेडी हाय होतो, आणि काही क्वेश्चन्स हे तुमच्या बेसिक लॉजिक वरतीच तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात, ते तुम्हाला फक्त आणि फक्त लॉजिक डेव्हलपमेंट हे याच थ्रू होऊ शकतं. नोट्स वापरून किंवा काहीतरी शॉर्टकट वापरून स्पर्धा परीक्षा पास होता येत नाही. ही फॅक्ट आहे की मी म्हणाल की माझ्या नोट्स घ्या, आता माझ्याकडे नोट्स नाहीत का, आहेत माझ्याकडे नोट्स, बट नोट्स तुम्ही रिव्हिजनसाठी वापरले पाहिजेत. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फाउंडेशन तुमचं स्ट्रॉंग करायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला हे करावंच लागेल. सो आता जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपण काय बघितलं बघा, आपले जे काही 8 सब्जेक्ट्स आहेत त्या 8 सब्जेक्टचे बुक्स बघितले, आणि त्यानंतर PYQ कुठून करायचं हे आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे. तो 8 जे सब्जेक्ट आहेत, तुमचा पहिला होता इतिहासासाठी तुम्हाला 2 बुक्स करायचे, समाधान महाजन सर यांचा आधुनिक भारताचा इतिहास आणि गाठाळ सर यांचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. त्यानंतर दुसरं बघितलं भूगोलसाठी आपल्याला 2 बुक्स करायचे आहेत, एक महाराष्ट्राचा भूगोल दीपस्तंभ अकॅडमीचं पुस्तक आहे, आणि त्यानंतर 4थी ते 12वीचे स्टेट बोर्ड वाचायचे. तिसरं आपण बघितलं इकॉनॉमिक्स, म्हणजे ज्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो. अर्थशास्त्र हे आपल्याला करायचं किरण देसले सरांचं बुक किंवा रंजन कोळंबे सरांचं बुक, जिथे किंवा म्हणतो तिथे एकच करायचं. त्यानंतर आपण पॉलिटी रंजन कोळंबे सर, सायन्स डॉक्टर सचिन भस्के सर, त्यानंतर अंकगणित हे आपल्याला आयदर सचिन ढवळे सर किंवा संदीप आरगडे सर, आणि बुद्धिमत्ता सचिन ढवळे सर किंवा संदीप आरगडे सर, आणि करंट अफेअर्स हे सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं संदीप सुरणे सर, किंवा तुम्ही पृथ्वीचं परिक्रमा वापरू शकतात. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला PYQ करायचे आहेत. अप्पा हातनुरे सर यांचं PYQ चं बुक आहे ते करा, किंवा लॉजिक बुस्टर जे आहे ते करा. आता तुम्ही एक गोष्ट करा, हे सगळे बुक्सची लिस्ट बनवा. हे बुक्स तुम्ही कसे कव्हर करणार हा तुमचा पर्सनल प्लॅनिंग असेल, तो तुम्ही तुमच्या पर्सनल लेवलवरती करू शकतात. आणि त्यानंतर तुमचे ग्रुप बी किंवा ग्रुप सी करणारे जे मित्र आहेत त्यांच्याकडनं एकदा क्रॉस व्हेरीफाय करा. यामध्ये मला नाही वाटत की कोणते ग्रुप बी ग्रुप सी करणारे मुलं तुम्हाला चेंजेस सांगतील, बिकॉज हे सगळे जे बुक्स आहेत हे मी स्वतः वापरलेले आहेत, आणि माझे जे काही मित्र आहेत ते सगळ्यांनी हेच बुक्स वापरलेले आहेत. तुम्ही कोणाकडनंही हे व्हेरीफाय करून घेऊ शकतात. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो, आता तुम्हाला इथून पुढे जर प्लॅनिंग करायचं असेल, इथून पुढे जर या गोष्टींचं प्लॅनिंग करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे 8 सब्जेक्ट्स आहेत. 8 सब्जेक्ट जे आहेत तर हे 8 सब्जेक्ट अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे 2 सब्जेक्ट्स न पकडता आपण एकच सब्जेक्ट पकडूया, कारण आपण ऑलरेडी इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट आहेत यांना ऍप्टिट्यूड रिझनिंग बेसिक झालेलं असतंय, त्यामुळे इथं जास्त काही त्यांना प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, किंवा तो आपला एक ऍडव्हान्टेज असतो. सो आपल्याकडे आहेत बघा 7 सब्जेक्ट्स, आणि आपण जर या ठिकाणून जर आपण एक टाइमचं जर कॅल्क्युलेशन केलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण 1 मार्च पकडूया.
मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै. एक्झाम ही असणार आहे 12 जुलैला. 12 जुलैला, राईट. आता या ठिकाणी जर आपण क्रिस्टल क्लिअर जर बघितलं, मार्च, एप्रिल, मे आणि जून, ठीक आहे, 30 डेज जरी पकडले तर आपल्याकडे आहेत 120 डेज. 120 डेज, 120 प्लस हे पुढचे 12, म्हणजे आपण जर बघितलं तर हे 12 जर पकडले तर 20 आणि 10, 30, 32, 132 डेज आपल्याकडे ऑलरेडी आहेत. कुठून कुठून जर बघितलं आपण 1 मार्च पासून बघितलं तर, ओके, 1 मार्च पासून. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण 7 सब्जेक्ट्स आहेत, 15 दिवस जर आपण एकाला दिले तर आपल्याकडे बघा 105 दिवसामध्ये हा पूर्ण सिलेबस आपला कव्हर होतो. आणि 15 दिवस हे मोर दॅन सफिशियंट आहेत. जेवढे बुक्स आहेत त्यापेक्षा ते मोर दॅन सफिशियंट आपण दिलेले आहेत. ऑलराईट, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक वीकली तुम्ही सुट्टी पण घेऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही 105 दिवसामध्ये हा पूर्ण स्टडी करू शकतात. आणि राहिलेले 132 जे आहेत पुढचे दिवस, म्हणजे आपण याच्या पुढे जर बघितलं तर आपल्याकडे जे उरतात, म्हणजे पुढचे जे काही 25 दिवस उरतात, 25 दिवस जे उरतात, 25 ते 27 दिवस जे उरतात, ठीक आहे, हे 25 ते 27 दिवस आपण फक्त आणि फक्त ठेवणार आहोत रिव्हिजनसाठी. फक्त आणि फक्त रिव्हिजन होणं मस्ट आहे. ऑलराईट, म्हणजेच या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या. आता सपोज तुम्ही जर काही लोक या ठिकाणी जर बघितलं तर काही लोक जर आता तुम्ही सुरुवात करणार असाल तर सपोज 1 मार्च पासून सुरुवात केली, 1 मार्च ते 15 मार्च, आता तुमच्या हातात पुस्तकं पण अवेलेबल आहेत. कोणते पुस्तकातनं करायचं हे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला दिवस माहिती आहेत. मग मात्र या ठिकाणी आता कॅज्युअल राहून चालणार नाही. 1 मार्च ते 15 मार्च इतिहास 2 पुस्तकं, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास घाटाळ सर आणि त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास समाधान महाजन सर. पुस्तकं घ्यायचे, बसायचं 5 तास, धड धड वाचत राहायचं. ऑलराईट, आणि इंजिनिअरिंग झालेली मुलं होतं, अभ्यास कसा करायचा याची सांगायची गरज नाही. त्यानंतर या ठिकाणी दुसरी गोष्ट बघा, हे झालं तुमचं मी मंथली प्लॅनिंग सांगितलं. पर डेचं जर प्लॅनिंग सांगितलं, पर डे या ठिकाणी बघा, आता एक गोष्ट लक्षात घ्या, 105 दिवसामध्ये तुमचा पूर्ण अभ्यास होतोय. त्यानंतर पुढचे 25 ते 26 दिवस तुम्हाला रिव्हिजनसाठी भेटतायत. आता इथे 2 प्रकारचे स्टुडंट आहेत, ज्यांचा मेन्सचा स्टडी ऑलरेडी चांगला आहे आणि ज्यांना प्रिलियम फक्त क्रॅक करायचे आहे, त्यांनी पूर्णपणे प्रिलियम वरती फोकस करा. त्यांचं प्रिलियम खूप स्ट्रॉंग आहे. मेन्स ज्यांना व्यवस्थित करायचे, म्हणजे मेन्स त्यांची व्यवस्थित झालेली नाही, कारण ग्रुप बी आणि ग्रुप सी स्टुडंट आहे, त्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे, दोन्ही स्टडी चालू ठेवायचा आहे, कारण तुम्ही प्रिलियम अशी पण क्रॅक करणार आहात. आणि जे नवीन आहेत त्यांनी प्रिलियमच्या वेळेस प्रिलियम फोकस करा, मेन्सच्या वेळेस मेन्स फोकस करा, कारण सफिशियंट टाइम आहे. ऑलराईट, सपोज आता आपण पुन्हा एकदा त्याला कन्क्लूड करूया. 1 मार्च ते 15 मार्च इतिहास डन, 15 मार्च ते 30 मार्च त्या ठिकाणी तुमचा पुढचा सब्जेक्ट जिओग्राफी डन, 1 एप्रिल ते 15 एप्रिल तुम्ही पॉलिटी घेऊ शकतात डन, 16 एप्रिल ते 30 एप्रिल या ठिकाणी तुम्ही इकॉनॉमिक्स. त्यानंतर मे मध्ये 1 मे ते 15 मे तुम्ही करंट अफेअर्स आणि 16 मे ते 30 मे या ठिकाणी तुमचा इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट या ठिकाणी होऊन जाईल. आणि तिथून पुढचे 15 दिवस म्हणजे जून मध्ये हाफ ऑफ दी जून, 1 जून ते 15 जून तुम्ही तुमचं ऍप्टिट्यूड अँड रिझनिंग सॉल्व्ह करू शकतात. ऍप्टिट्यूड रिझनिंग तुम्ही शेवट ठेवा, कारण तो तुमचा स्ट्रॉंग हँड आहे. हे झालं तुमचं प्रिलियमचं पूर्णपणे स्ट्रॅटेजी. आता पर डे मी मिनिमम सांगतोय की तुमचा कमीत कमी या ठिकाणी 6 आवर्स ऑफ स्टडी असला पाहिजे. 6 आवर्स ऑफ स्टडी, त्यामधले 4 आवर्स हा तुमचा कोर स्टडी असला पाहिजे आणि 2 आवर्स हा रेग्युलर तुमचे MCQ सॉल्विंग सेशन असला पाहिजे. ठीक आहे, हा तुमचा कोर सब्जेक्ट स्टडी आणि 2 आवर्स हे तुमचं रेग्युलर MCQ असलं पाहिजे. आता हे तुम्हाला मी मिनिमम सांगितलंय, मी जे सांगतोय ते मिनिमम सांगतोय. ज्यांना कुणाला जास्त स्टडी करायचा आहे त्यांनी प्रिलियम सोबत मेन्सचा पण तुम्ही 50% किंवा 30% तरी स्टडी करून ठेवा. आणि ज्यांचं कोणाचे मेन स्ट्रॉंग आहे त्यांनी प्रिलियम प्लस मेन्स करा, पण प्रिलियम्सला जास्त वेटेज द्या. ऑलराईट, सो अशा प्रकारे या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला 100% तयारी करायची आहे. शेवटचे जे मी तुम्हाला 25 ते 27 दिवस ठेवलेले आहेत रिव्हिजनसाठी, तर हे रिव्हिजन करत असताना तुम्हाला त्यावेळेस पर डे ऑफलाईन टेस्ट पण सॉल्व्ह करायचे आहेत, कारण 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन्स कव्हर करणं नॉट अ जोक. तेवढा तुमचा रिडिंग स्पीड असला पाहिजे, टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे. 36 सेकंद भेटतात एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. सो शेवटचा महिना हा फक्त PYQ सोल्युशन, रिव्हिजन आणि टेस्ट सोल्युशन एवढंच असलं पाहिजे, टेस्ट प्रॅक्टिस. दुसरं लास्ट मंथ मध्ये काहीही करायचं नाही. ऑलराईट, ओके. आता हे तुम्हाला या ठिकाणी मी जे आता तुम्हाला सांगितलं तेच या ठिकाणी दिलेलं आहे. तो अशा प्रकारे या ठिकाणी बघा
आता कॉमन मिस्टेक्स काय होतात बघा, आपण महाराष्ट्र स्पेसिफिक टॉपिक जे आहेत करत असताना बुक्समध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक टॉपिक जे आहेत ते आपण या ठिकाणी विसरून जातो, रिव्हिजन करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला यश भेटत नाही. नॉट सॉल्व्हिंग पीवायक्यूची आपली प्रॅक्टिस नसते. हे जनरल पॉइंट्स आहेत फेल होण्याची. लॅक ऑफ टेस्ट सिरीज प्रॅक्टिस आणि गेसिंग टू मेनी क्वेश्चन्स. आता एक गोष्ट लक्षात घ्यावा, टेस्ट सिरीज आणि पीवायक्यूज हे आपल्याला लास्ट मंथ मध्ये रेग्युलर तर करायचेच आहेत, बट लास्ट मंथ मध्ये पण आपल्याला करायचे आहेत. ऑलराईट, चलो आपण या ठिकाणी जर बघितलं तर आरटीओ AMA 2026 साठी आरंभ म्हणून एक प्रिलिम्स डेडिकेटेड प्रिलिम्सची बॅच सुरू केली आहे. या प्रिलिम्सच्या बॅच मध्ये बघा बेस्ट फॅकल्टी आहेत आपल्याकडे, त्यानंतर अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, 1 इयर कोर्स व्हॅलिडिटी आहे, 200+ 2017 आणि 2020 मध्ये या ठिकाणी जर बघितलं 200+ सिलेक्शन आहे AMAचं. आणि आपण टेस्ट सिरीज पण या ठिकाणी देणार आहोत. मयूर सर जे आहेत हे तुमचं सायन्स आणि जिओग्राफी हे सब्जेक्ट घेणार आहेत. उत्तम सर हे तुमचं हिस्ट्री इतिहास हा सब्जेक्ट घेणार आहे. मंगेश सर हे तुमचं ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग घेणार आहेत. आणि मी या ठिकाणी तुमचं पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर्स हे 3 टॉपिक या ठिकाणी घेणार आहेत. फी फक्त या ठिकाणी 3000 रुपये ठेवलेले आहेत. या 3000 रुपीज मध्ये तुम्हाला आपण पूर्णपणे प्रिलिम्स तुमचं रेग्युलर शेड्यूल जरी असेल तर ते आपण बनवून देणार आहोत. ऑलराईट, त्यानंतर याच्यामध्ये पण तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल शेड्यूलमध्ये तुम्ही याच्यावरती कॉल करू शकतात आणि ते तुमच्या शेड्यूलचं पण बनवून घेऊ शकतात. डेडिकेटेड मेन्सची संकल्प बॅच आपण या ठिकाणी सुरू केली आहे, जी की आपली 4499 ला आहे. यामध्ये पराग सर आणि अश्विन सर हे पूर्ण मेन्सचे सब्जेक्ट आपले कव्हर करणार आहेत. तुम्ही मेन्सचे आपले डेमो लेक्चर्स युट्यूबला दिलेले आहेत. आणि त्यानंतर ज्यांना कुणाला प्रिलिम्स प्लस मेन्स बॅच घ्यायची आहे त्यांच्यासाठी पण आपण समर्पण ही एक कंबाईन बॅच प्रिलिम प्लस मेन्स अशी सुरू केली आहे, ज्याची फी 5999 आहे, ज्यामध्ये हे सगळे फॅकल्टी आपल्याला अवेलेबल आहेत. ऑलराईट, सो अशा प्रकारे या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या, आपले 8 सब्जेक्ट त्यांचे रेफरन्स बुक त्यानंतर PYQ हे सोडून दुसरं करण्याची गरज नाही. इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, समाधान महाजन सर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, गाठाळ सर, त्यानंतर भूगोल 4वी ते 12वी दीपस्तंभ अकॅडमीचं दीपस्तंभ अकॅडमी महाराष्ट्राचा भूगोल आणि 4वी ते 12वीचे स्टेट बोर्ड. त्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी आयदर रंजन कोळंबे सर किंवा आपले देसले सर, त्यानंतर म्हणजे दीपस्तंभ अकॅडमीचे किरण देसले सर. त्यानंतर सायन्ससाठी भस्के सर, पॉलिटीसाठी रंजन कोळंबे सर, ऍप्टिट्यूड आणि रिजनिंगसाठी आयदर सचिन ढवळे सर किंवा संदीप आरगडे सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे झाल्यानंतर PYQचा सोल्युशन, PYQ जे आहेत म्हणजे MPSC ने विचारलेले PYQ आणि लास्टच्या मंथमध्ये टेस्ट सिरीज. एवढं तुम्ही 100% जर केलं तर शुअर शॉट तुमचा स्कोर या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी तुम्हाला आणखी काही माहिती अवेलेबल पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कॉल करून विचारू शकतात. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस सेशन. थँक्यू ऑल. सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका.